नमस्कार. आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 22, 23 व 25 एप्रिल हे 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या 3 दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चंदासिंग कॉर्नर येथे नाकेबंदी करत काल पहाटेच्या सुमारास तेलंगणातून येणारा गांजा पकडलाय. यात 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपीसह 13,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नारी शक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ आज शहरातील ITI चौक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे सकाळी भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने गुरुद्वारा परिसरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून या कार्यवाहीत 8,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी अमरनाथ यात्रा शेकडो भाविकांसोबत यशस्वी व सुरक्षित पूर्ण करण्याचा सलग 26 वर्षांचा भक्कम अनुभव असलेले धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यंदाची 27वी अमरनाथ यात्रा 3 ते 15 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी नोंदणी केली आहे. सध्या केवळ 10 जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.